पुढे बोलूयात आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। भाजप विरोधात मोर्चे बांधणी करण्याकरता महाविकास आघाडीनेही पावलं उचलण्यास सुरुवात केली। येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढण्याकरता तयारी करत असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे। महाराष्ट्रापुरतं तरी महाविकास आघाडी एकत्र लढू शकते असे संकेत शरद पवारांनी दिलेत। तसंच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांवरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना सल्ला दिला। याशिवाय राज्यपाल कोश्यारींवरही त्यांनी टीका केली। असा प्रयत्न आहे महाराष्ट्रापुरता तरी की काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना या सगळ्यांनी एकत्रित त्याच्यामध्ये काँग्रेस टाकावी। आणखी काही राजकीय पक्ष आहेत जी पक्षाचे काही गट यांचाही सहभाग याच्यामध्ये करावा अशी इच्छा आहे। पण आम्ही आता चर्चेच्या स्थितीत आहोत, अंतिम निर्णय घेतलेले नाही। ते नाखुश असतील तर आम्ही सगळे नाखुश आहोत। पहिले राज्यपाल आहेत की त्या राज्यपालांच्या बद्दल सतत चर्चा होते, सतत लोकांना त्यांच्यावर टीका करावी लागते, चुकीची स्टेटमेंट करतात आणि त्यावेळेला जनतेला त्याबद्दलची नापसंती ही जाणून द्यावी लागते। हे सध्याच्या अभ्यासाच्याकडून आहे आणि खरं म्हणजे ते चांगलं नाही। शेवटी हे महत्वाचं फळ आहे, त्या फळाची प्रचिता ही राखली पाहिजे, पण ती यांच्याकडनं राखली जात नाही। सत्ता हातात असायच्या नंतर जमिनीला पाय ठेवून वागायचं असेल, पण जे अलीकडे वाचतो ती सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांची अशा प्रकारची विधानं यांना तुरुंगात घ्यावी, यांचा जामीन जप्त केली वगैरे वगैरे, हे काही राजकीय नेत्याचं खरं काम नाही। पण या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली, ठीक आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताराच्या दौऱ्यावरती आहेत। त्यांनी यावेळी बोलताना त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला। मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री, याचा मला गर्व आहे। सरकारवर विश्वास दाखवून हजारो लोक पक्षप्रवेश करतात। हे देणारं सरकार आहे, घेणारं सरकार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तो भिवंडी ठाण्यामध्ये एका शेतकऱ्यांनी स्वतः हेलिकॉप्टर विकत घेतलंय। हे एक उदाहरण आहे। का नको का सगळ्यांनी म्हणजे का शेतकऱ्याचा मुलगा मोठ्या पदावर जाऊ शकत नाही आणि त्याला जमिनीशी नाळ असावी लागते, शेतीशी त्याला एक त्याची नाळ जुळलेली असावी लागते। त्यामुळे आपण सगळे शेतकरी आहोत, शेतकरी कुटुंबातले आहोत आणि मला याचा गर्व आहे की एका शेतकरी कुटुंबातला हा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झालाय। पुढे दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात असलेल्या